दोस्तों, मैं हूं अभी सिंदखेड़ राजा नगरी में। आज है 12 जनवरी 2025 और आज हो रहा है जिजाऊ जन्मोत्सव 16। टाइम हो रहा है शाम के 4:30 बज रहे हैं। तो चलिए चलते हैं आगे और देखते हैं कि पब्लिक का नज़ारा कैसा है। सिंदखेड राजा नगरीत जिजामाता जन्मोत्सव सोहळा हा 427वा साजरा होत आहे। सोहळ्यात देशातील असंख्य नागरिक हजेरी लावतात। जिजाऊंचा ज्या ठिकाणी जन्म झाला हा तो लखुजी राजे जाधव यांचा राजवाडा असून भव्य दिव्य वास्तूचे आणि कलाकृतीचे संवर्धन या ठिकाणी केले जात आहे। नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत ऐतिहासिक वास्तूंचे जिजाऊ सृष्टीची निर्मितीचे कार्य केले गेले, याचे चित्र आज आपल्यासमोर आहे ते आपण आज बघत आहोत। मोती तलावाच्या पठारावर ही जागा निवडण्यात आली आहे। याच पठारावर जिजाऊ फेरफटका मारत असे। जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प देशात दैदिप्यमान प्रकल्प व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर याचा ऐतिहासिक संकल्प आहे। जगभरातील आकर्षणाचे व ज्ञानाचे केंद्र व्हावे, त्यानुसारच हा प्रकल्प विविध विषयांना सामावून घेणारा उत्कृष्ट स्वरूपाचा प्रकल्प व्हावा। त्याचबरोबर ज्ञानाचे क्षेत्र व्हावे अशी संकल्पना याच्या पाठीमागे आहे। जिजाऊ सृष्टी या प्रकल्पात जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, संशोधन केंद्र, महिला मिलिटरी अकॅडमी, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी अशी योजना याच्या पाठीमागे आहे। या ठिकाणी एकसंघतेचे चर्चासत्राचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे। विविध विषयांचे प्रशिक्षण या ठिकाणी राबवले जात आहे। विश्वामध्ये समता, समानता, बंधुत्वाची विचारसरणी मानणारा वर्ग तयार व्हावा हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे। बहुजन समाज कर्तव्यनिष्ठ विज्ञाननिष्ठ बनून देशात मोलाचा संदेश जावा म्हणून या ठिकाणी विविध प्रकारच्या पुस्तकांचे भव्य दालन दरवर्षी या ठिकाणी भरविले जाते। या ठिकाणी खास करून प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीकडून नाश्ता पाणी यांचे मोफत वाटप करण्यात येते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे नूर जनसेवा फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने मोफत पाणी वाटप दरवर्षी केले जाते। जलगांव इनकी जानिब से यहाँ पर फ्री में वाटर पानी तकसीम हो रहा है लोगों के लिए। ये बहुत बड़ी बात है और ये उन लोगों के लिए मैं खास तौर पर कहूँगा कि यूपी और के अंदर जिस तरीके का माहौल बनाया गया कि कुंभ के मेले में मुसलमान को दुकान लगाने की अनुमति नहीं मिल पाती, लेकिन हमारे कुछ मुस्लिम भाई ऐसे भी हैं जो अपनी तरफ से फाउंडेशन की तरफ से खर्च करते हुए लोगों को पानी तकसीम कर रहे हैं। ये बहुत बड़ी बात है और यहाँ पर किसी को कोई आपत्ति नहीं है। एक मुसलमान की दुकान होने के बावजूद भी यहाँ पे हजारों हजार हमारे मराठा भाई यहाँ पर पानी पी रहे हैं और उनका शुक्रिया अदा कर रहे हैं और कह रहे थे। तो इससे बड़ी और खुशी की बात नहीं है। राष्ट्रीय एकता में और यहाँ के समाज को बनाने में मुसलमान भी कभी पीछे नहीं है, ये बात हमसे कह रहे हैं। और ये उपक्रम हम जो कर रहे हैं पिछले 7-8 साल 10 साल से हम कर रहे हैं। 10 साल से हम लोग आ रहे हैं यहाँ। जज़ाकल्लाह।
और ये सब इसलिए कर रहे हैं कि अल्लाह ने कुरान में हमको कहा कि यनफाउन्नास खैरुन्नास। अल्लाह ने कुरान को हमारे खैर उम्मत बनाकर भेजा हमको, तो हम तमाम इंसानों के लिए खैर है, ना सिर्फ मुसलमानों के लिए। जज़ाकल्लाह। उजाड़ वेरांड वाड वंटी खराड नारा धरा मोहम्मद जगातल्या दीन दुखितांचा अखेरचा आसरा मोहम्मद। भले बुरे पाहिले किती खरे आणि किती खोटे, भल्यात माझा भला मोहम्मद, खऱ्यात माझा खरा मोहम्मद। तो ये हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीमात है कि लोगों के साथ में अच्छा सलूक करें, लोगों को नफा पहुंचाने का काम करें। चलिए चलते हैं आगे। चला, भाषण कसे करावे, 7 पुस्तकं 300 रुपयाला, 7 पुस्तकं विद्यार्थी संच 300 रुपयाला 7 पुस्तकं, भाषण कसे करावे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आलेल्या वेगवेगळ्या प्रकाशकांची बुक स्टॉल या ठिकाणी आकर्षणाचा विषय ठरला आहे। त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले आहे। जय जिजाऊ, मी डॉक्टर बालाजी जाधव, पंचफुला प्रकाशनचा प्रकाशक आहे आणि यावर्षी माझं हे 16वं वर्ष आहे जिजाऊ जयंतीनिमित्त स्टॉल लावण्याचं। आणि या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत, त्यांचं 75 वर्ष असल्यामुळं यावेळेस गर्दी भरपूर आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा पुस्तकांना खूप चांगला आहे। आणि असंच लोकांनी पुस्तकं वाचत गेले तर जसं म्हणतात की ज्याच्या घरी आहे पुस्तकाचं कपाट, तर तो ज्याच्याकडे पुस्तक वाचतं त्याचं मस्तक कुणाचं हस्तक नसतं, आणि हस्तक झालेलं मस्तक कुठं नतमस्तक होत नसतं, आणि समाज हा शांतताप्रिय बनत जातो। म्हणून लोकांनी जास्तीत जास्त पुस्तकं घ्यावी आणि मराठा सेवा संघानं लोकांना पुस्तकं घ्यायची सवय लावली। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे लोक आव्हान करतात तुम्ही कोयत्याला धार लावा वगैरे वगैरे, परंतु आदरणीय खेडेकर साहेब नेहमी सांगतात तुम्ही तुमच्या लेखणीला आणि तुमच्या मेंदूला धार लावा, आणि ते वातावरण तुम्हाला इथं बघायला मिळत नसते। धन्यवाद।